बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कथा खलनायिका. अरे तुम्ही आणि एकट्याच? आणखी कोण असणार माझ्याबरोबर? बरं जाऊ द्या. कशा आहात? कशा आहात? ठीक आहे. ठीक तर दिसत नाहीत. म्हणजे तुमची तब्येत जरा वीक झालेली वाटते. म्हणजे तुमचं माझ्या शरीराकडे बरेच लक्ष. सॉरी, मी तसं बोलायला नको होतं. तुम्ही स्त्री, त्यात तरुण. तुमच्या तरुण शरीराविषयी त्यात काय एवढं मनावर घेता? आणि तुम्ही का परके आहात? जिव्हाळ्याने बोललात तुम्ही. जिव्हाळ्याच्या माणसाशिवाय का असं चिंतातूर शब्दात बोलतं? तुम्ही फ्री माइंडेड आहात म्हणून ठीक. नाहीतर एखादीनं त्या एखादीला तुम्ही असं बोललाही नसता. हो, तेही खरंच. शकू कशी आहे? बरी आहे. MA करते. अभ्यास रात्रंदिवस करते. शकूच्या लग्नाचं काही नाही जमत. मध्ये एकदा नाशिकचं चांगलं स्थळ आलं होतं, परंतु तिची उंची आड आली. दुसरं ते एका प्रकाशकाच्या मुलाचं स्थळ. सर्व जमत आलं, परंतु पत्रिकाच जमेना. एक विचारू, तुम्हाला राग नाही ना येणार? तुम्ही माझ्याशी एवढं फ्री बोललात, मला तर राग काय यावा? तुमचा पत्रिकेवर विश्वास आहे. शिवाय शकूचं एवढं वय झाल्यावर मूर्खासारखी पत्रिका ती काय बघायची? तसं काही नाही. पत्रिका हे सारं थोतांड आहे. पण शकूला सांगणार कोण? लग्न तिला करायचं आहे. तिच्या मनाप्रमाणे आम्हाला वागायला हवं. ती माझी एकटीच बहीण. पण असं किती दिवस चालायचं माहीत नाही. पण तुमचा विचार काय आहे? तुम्ही का लग्नाच्या राहिले आहात? लग्नात काही स्वारस्य वाटत नाही. पण असं व्हायचं कारणच काय ते मी सांगू शकत नाही. परंतु मनाला ओढ असल्याशिवाय लग्नात आणि संसारात इंटरेस्ट नाही. माझं मत हे ऐकून तुम्ही हसला. हसा बापडे. मला बावळीला जे वाटतं ते बोलले. पण असं विरक्तासारखं वागून कसं चालेल? एकदाचं लग्नाचं वय गेलं म्हणजे. तुम्ही का लग्न करीत नाही? मी प्रतिज्ञा केली आहे. बाबा मृत्यूशय्येवर तडपडत असताना त्यांना शब्द दिलाय मी. शकूचं लग्न झाल्याशिवाय तिचं लग्न पहिल्यांदा करीन, मग मी माझं लग्न करीन. मग तुम्हीच सांगा. मग राहिलंच सारं. निघू मी? आणि हे काय? कुठं काय? तुमच्या डोळ्यात जरा पाणी. रात्री जागरण झालं ना, त्यामुळं होतं असं. त्यात चष्म्याचा नंबर यायला लागलाय. चष्मा लागायच्या आत लग्न केलं तर असं डोळ्यात पाणी यायचं नाही. वसंता? मी मनात विचार केला, हा वसंता किती मूर्ख आहे. मूर्खासारखी प्रतिज्ञा करून बसलाय. मृत्यूशय्येवर तडपडणाऱ्या बाबांना याने शब्द दिलाय. आता शब्द पाळायला का हा हरिश्चंद्र राजाचा काळ आहे? हे कलियुग. त्यात त्याच्या त्या शकूचे नखरे संपत नाहीत. एकदा तर काय म्हणे पत्रिका जुळत नाही, नंतर काय तर म्हणे मुलगा काळाच आहे. तिसरा मुलगा चांगला आहे, पण त्याला पगार कमीच आहे. त्या गदडीनं निदान आपल्या एकट्या भावाच्या भावना तरी ओळखायला हव्यात. तो किती दिवस असा ब्रह्मचारी राहणार? आणि त्याच्यावर एखादी प्रेम करणारी चांगली तरुणी किती दिवस तडपडत बसणार? त्याच्यासाठी डोळ्यांतून पाणी किती दिवस ढाळणार? तिनं काहीतरी भावाचं मन ओळखायला नको का? मीच मनातल्या मनात प्रश्न केला की त्याच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणीनं तरी त्याच्यावर प्रेम करण्याचा विचार का करावा? पण हा अविचार तरी मी कसा म्हणू? कारण तो अविचार करणारी तरुणी जर मीच असेन तर. होय, हे सत्य आहे.
देवाला स्मरून सांगते मी. त्याच्यावर मी अविचल निष्ठा ठेवली. माझ्या साऱ्या प्रेमभावना मी त्याच्या पायाशी वाहिल्या. मग वसंताला मूर्ख म्हणू नाही तर काय म्हणू मी. आज माझं वय 35 होऊन गेलं आहे. एका स्त्रीचं वय 35, तेही लग्नाशिवाय किती थांबायचं मी. पण मी वसंताची वाट बघते. त्या वाट बघण्यातच 35 वर्षे उलटून गेली. ह्या वसंताच्या मनात तरी काय आहे. काहीही बोलत नाही, चालत नाही, फक्त थट्टामस्करी करतो एवढंच. कुठे रस्त्यात, लायब्ररीत, मंदिरात भेटला तर फक्त हसतो. तब्येत खराब दिसते असं न चुकता म्हणतो. या पलीकडे त्याचा ब्र नाही. परंतु मी तरी त्याच्यासाठी का थांबले. मला काय कमी स्थळे सांगून आली. आईने माझ्या पुढे हात टेकले, बाबाने अकांड तांडव केले, परंतु मी ठाम शब्दात सांगून ठेवलं, लग्नाची इच्छा नाही म्हणून. कार्टे, तुझं प्रेम आहे का कोणावर. बाबांचा संताप फक्त होई. तसं नाही हो बाबा. प्रेम असेल तर सांग. बाबांचा स्वर माझ्या थंडपणाने हळवा होई. बाबा, लग्न करावंसं वाटलं की तुम्हाला सांगेन हो. आता आम्ही दोघं पिकली पानं झालेलो आहोत. दोघातलं एक कधीही गळून पडेल. एक गळून पडलं की दुसरंही फार दिवस टिकायचं नाही. मला कल्पना आहे बाबा, तुमचाही प्रेमविवाह झाला होता आणि तो प्रेमविवाह यशस्वी करून दाखवला. त्याचंच तू गोडफळ. हो ना, मग माझ्यावर का रागावता. पोरी, 2 दिवसाचं हे तारुण्य, ते आहे तोपर्यंत जीवनाचं सुख चाखायचं. म्हणून म्हणतो, तुझं कोणावर मन असेल तर सांग तसं. त्या मुलाच्या घरी जाईन मी. जातपात मी पाळत नाही. तुझी आई तरी कुठं माझ्या जातीची होती. त्या पोराचा बाप जास्त हुंडा मागत असेल तर तोही देण्याचा प्रयत्न करीन. तुझ्यासाठी त्या मुलाच्या घरच्या माणसाचे पायसुद्धा मी चाठीन. पण बाबा, माझं तसं काहीच नाही आहे. बाबा आई कपाळाला हात लावायचे. मला खरं म्हणजे आईबाबांच्या उदारपणाची लाज वाटायला हवी होती. त्यामुळे तरी मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करायला हवं होतं. पण माझं मन वसंतात गुंतलं होतं. माणसाचं मन असतं लहान मुलासारखं. लहान मुलाने एखादे खेळणं पाहिलं की ते खेळणेच त्याला हवे असते. रामाला नभीचा चंद्रच खेळायला हवा असतो. दुसरे खेळणे लहान मुलाला नाही चालत. त्या खेळण्याशिवाय लहान मुलाला नाही खेळावेसे वाटत. तसेच माझे झालेले होते. शकू, प्रेमा आणि मी जीवाच्या मैत्रिणी. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. आमच्या तिघीमध्ये मीच जरा उजवी होते. कॉलेजात कॉलेज क्वीन नव्हते हे जरी खरे असले तरी प्रोफेसर माझी सलगी करीत, जवळीक करीत होते. शकुला आणि प्रेमाला हे माहीत होतं. म्हणून त्या दोघी म्हणायच्या, आपल्यामध्ये तुझंच लगीन पहिल्यांदा होईल. मी त्यावर हसायची. मला माझ्या स्वतःचा अभिमान वाटायचा. म्हणायची, माझी मैत्री सोडायची तर तसं स्पष्ट सांगा ना. का मला तुमच्यातून हाकलायची गोष्ट करता. मला शिकायचे आहे. तुम्ही माझ्या लग्नाचे घोडं कराल आणि तुम्हीच माझ्या आधी घोड्यावर स्वार होऊन जाल. तुमचंच कुठं पाणी मुरत असेल तर तसं सांगा. प्रोफेसर देवळेकर बघ तुझ्याकडे कसे बघतात, शकू म्हणायची. प्रोफेसर देवळेकर तरी प्रौढ आहेत, पण ते प्रोफेसर राजहंस तर किती तरुण. ते तुझ्याकडे पाहताना डोळ्याची पापणी पण पाडत नाहीत. प्रेमा मला प्रोफेसर राजहंसाची अवस्था सांगायची. मग त्या दोघांना तुम्हा दोघींकडे बघायला सांगू का. मी त्यांचा संवाद तोडण्यासाठी प्रयत्न करी, पण मला धूप घालीत नसत. पुढे आम्ही तिघी BA झालो. तिघींनीही सरळ B.Ed कॉलेजात प्रवेश घेतला. शाळेत नोकरी मिळवण्याचा तो सोपा मार्ग होता. दुसरे म्हणजे आम्ही त्या पेशामुळे एकाच शाळेत नोकरी करू शकणार होतो. आम्ही सर्वजणी एकमेकींच्या घरी जात असू. त्यातल्या त्यात शकूच्या घरी जाणं जास्त होई. याला कारण तिची आई आणि त्यापेक्षा तिचा तो देखणा आणि निर्मळ स्वभावाचा प्रेमळ भाऊ वसंत. माझं त्या घरात चांगलंच स्वागत होई.
शकूची आई गरम गरम बटाटा भजी, कांदा भजी, पोहे, शिरा सर्व करी आणि वसंत मला आग्रह करून मला ते वाढत राही. वसंत त्यावेळेस इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला होता. तो स्कॉलर होता. माझी तो नेहमीच थट्टा करायचा, फिरकी घ्यायचा. शकू स्वभावानं जरा हट्टी होती. तिला कुणाशी जमवून घेणं शक्य नसायचं. त्यामुळं तिच्याजवळ कोणी तरुण येणं कठीणच होतं. कॉलेजात असताना 2-3 जवळ आले होते, पण पहिल्या भेटीपेक्षा जास्त बदल जाऊ शकले नाही. वसंत आणि माझी सलगी वाढायला लागली हे दिसताच तिच्यातला व्हिलनपणा जागृत झाला होता. तिला असूया निर्माण झाली होती. त्यात तिचे वय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते. वयामुळं ती स्थूलपणाकडे झुकली होती. चांगली सुटलीही होती. त्यामुळं लग्नाच्या बाजारात तिची किंमत जरा घसरलीच होती. त्या उलट मी होते. माझं शरीर होतं तसंच राहिलं. शिडशिडीतपणामुळं माझं वय सांगूनही कोणाला ते खरं वाटत नव्हतं. याउलट शकू तिच्या वयापेक्षाही जास्त प्रौढ वाटत होती. त्यामुळे तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. वसंत इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षानंतर सरळ नोकरीला लागला. त्याला कंपनीही चांगली मिळाली. त्यात आम्ही तिघी B.Ed झालो. मला 1st क्लास मिळाला. प्रेमाला 2nd क्लास मिळाला, तर शकू 3rd क्लासमध्ये पास झाली. त्यामुळे तिचा स्वभाव आणखीन बदलला. माझ्याशी बोलण्याचं ती टाळू लागली. B.Ed होताच प्रेमाचं लग्न प्रोफेसराशी झालं. तिच्या मिस्टरांनी तिला नोकरी करायची नाही म्हणून सरळ सांगितलं. झालं. शकू आणि मी अशा दोघीच आता नोकरी निमित्ताने भेटू लागलो. त्यात आम्हा दोघींची शाळा एकच. रोजचं भेटणं व्हायचंच. प्रेमा नोकरीत नव्हती हे जरी खरं असलं तरी ती माझ्या घरी आपल्या पतीसह महिन्यातून एकदा तरी यायचीच. शकूकडं मात्र ती जात नव्हती. शकू पूर्वीची राहिली नव्हती असं प्रेमा म्हणे, आणि ती गोष्ट माझ्या स्वतःच्या अनुभवावरून ती खरी होती. पुढे मी MAला ॲडमिशन घेतलं. शकूला मी आग्रह केला, पण तिचा आत्मविश्वासच गेला होता. ती मनातच कुढत होती. मी आपली आनंदी. मी अभ्यास चालू ठेवला. चांगली 1st क्लासने पाससुद्धा झाले. शकूच्या घरी मी पेढे नेले. आई, हे घ्या पेढे. वसंताच्या आईच्या हातात पेढे टेकवत मी म्हणाले. कॉंग्रॅच्युलेशन्स. वसंतानं माझा हात सरळ हातात घेत म्हटलं. मी थोडीशी बावरले. निर्मला, मी तुमचे हृदयापासून अभिनंदन करतो. वसंत माझ्या डोळ्यानं डोळे भिडवत बोलला. हृदयापासून? मी खरं बोलले. मी हळूच वसंतावर चोरटा कटाक्ष टाकला. शकूच्या ते लक्षात आलं. तिच्या कपाळावर आठ्या उठल्या. वसंताला शकूचं हे खरं रूप माहीत नव्हतं. तो तिला पहिलीच शकू समजत होता. पण बायकांची मनं ही बायकांना जास्त कळतात. निर्मला, आता लाडू कधी? इतक्यात काय घाई आहे? तुमचे कधी लाडू मिळणार हो? ही व्याध आहे ना मधी. ही व्याध गेल्याशिवाय माझं लग्न नाही. मी व्याध? शकू ओरडली. तिच्या त्या ओरडण्याने वसंत हादरला. आपली बहीण आपल्या प्रेमाच्या चिडवण्याने अशी ओरडेल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. केवळ तिच्यामुळेच तो लग्नाचा राहिला होता. आता हे शकूला काय माहीत, पण तिला कसे हे समजावे? तिला माहीत होते तरी ती तशी उदार मनाची पण नव्हती. ती स्वतःप्रमाणे वसंतालाही अविवाहितपणाची शिक्षा देऊ पाहत होती. उद्या वसंताची पत्नी येऊ नये म्हणून ती अशी वागायला शिकली. वसंता, शकूचे लग्न उरकून टाक. खूप धडपडलो. मग पाहायला आलेला मुलगा तिला पाहिल्यावर घरातले चहा पोहे न घेताही निघून जातो. अरे रे रे. निर्मले, तुला कोणी सांगितलंय वसंताला माझ्या लग्नाचं बोलायला? मी शकूकडे पाहिलं. शकू जाणून बुजून मला टाकून बोलली. सहज बोलली, देवाला माहीत. त्या दिवसापासून शकूकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. तिला दुसऱ्याचं सुख बघवत नाही हे स्पष्ट झालं होतं, पण मला तर तिच्याशी बोलल्याशिवाय राहत नव्हतं. मीच माझ्या मनाचा तळ शोधू लागले.
खरेच मी शकूच्या घरी जाते. शकूशी पटत नसतानाही बोलण्याचा प्रयत्न करते. हे वसंतासाठी का मी करीत होते? माझ्या मनाचा थांग मलाच लागत नव्हता. एकीकडे वाटे की शकूकडे गेले असताना जर वसंता घरी नसेल तर मला चुकल्यासारखे का होते? काहीतरी निमित्त काढून मी का बरं विचारते, आज घरात कुणीच कसे दिसत नाही? तो नसला की घरी परत येऊन काहीतरी विसरल्यासारखे का वाटते? मी देखील वसंताच्या प्रेमात पडले आहे का? मग मी ठरवले वसंतालाच विसरून जायचे. 1 महिना तिकडे जायचेच नाही. बघूया काय होते ते. खरोखरच मी 1 महिना गेले नाही. शकूनेही मला का आली नाहीस म्हणून शाळेत विचारले नाही. वसंतानेही तिच्याजवळनं चिठ्ठी वगैरे वा तोंडी निरोप दिला नाही. म्हणजे माझे तडपडणे एकतर्फीच होते की काय? वसंता असाच अचानक बसस्टॉपवर भेटला. बोललो, का हो, अलीकडे कुठे बेपत्ता? बेपत्ता? अहो, मी दिवस मोजलेत, तुमची गाठ महिनाभर नाही. म्हणजे माझी आठवण एकदा लळा लावायचा आणि मग टाकायला बघायचे, कुठची ही रीत? या रविवारी येणार का? चांगली 2 किलोची कोंबडी आणतो. यायचं? नाही म्हणायचं नाही. तुमची चातकासारखी वाट पाहीन. जर आला नाहीत तर. मला काही बोलण्याची संधी न देता तो निघूनही गेला. मी चकित होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. त्या महिनाभराच्या विरहाने कळून चुकले की आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत. म्हणजे माझे प्रेम हे काही एकतर्फी नव्हतेच. निर्मला, तुला रविवारी वसंताने बोलावले आहे. शकू शनिवारी शाळेत मला बोलली. कशासाठी? मी वेड पांघरून शकूला बोलले. चोरट्या वाटा चोराला माहीत. तिनं सरळ वरमीच घाव घातला. तिच्या त्या घावानं माझ्या काळजावर जखम झाली. मी औंढा गिळला. शब्दानं बोलले नाही. वसंताकडे जायला तर हवं, पण अशा अनेक अपमानास्पद घटना घडल्या. त्या शकूकडनंच घडल्या. तिला वसंताचं आणि माझं लग्न नकोच होतं. ते तिच्या वागण्यातून बोलण्यातून सूचित होत होतं. माझं मन तुटत चाललं होतं. धीर खचत चालला होता. कुणाचा तरी आधार हवासा वाटू लागला होता. निर्मला, ए निर्मला! मी मागं वळून पाहिलं. स्कूटर चालवत असली ती प्रेमा होती. सिग्नल नसल्यानं ती स्कूटर बंद करून सिग्नलची वाट बघत होती. तरी तिनं मला पाहून हाक घातली होती. मुकाटपणे मी तिच्याकडे धावतच गेले. तिनं काही न बोलता मला बसायला सांगितलं. मी तिच्यासोबत तिच्या घरी गेले. तर तिच्या घरी दोघे तिघे कॉलेजचे प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल. MA फर्स्ट क्लास आहे हे ऐकून कॉलेज प्रिन्सिपॉलनी चुटकी वाजवली. तेच मग प्रेमाच्या मिस्टरांना म्हणाले, प्रोफेसर सावंत, आपल्याकडच्या मराठीच्या जागेचा प्रश्न मिटला. मिसेस गोवर्धन गेल्याच आहेत रिझाईन देऊन, तर त्या क्लिअर व्हॅकन्सीवर ह्या निर्मलांना घ्यायला हरकत नाही. बट सर, व्हॉट अबाउट मॅनेजिंग कमिटी? हो येस, त्यांना मी फेस करेन. देन देर इज ओके सर. प्रेमाच्या मिस्टरांनी मला शाळेची नोकरी सोडा आणि कॉलेजची नोकरी धरा म्हणून आग्रह केला. प्रिन्सिपॉलनीही तेच सांगितलं. बाकीच्या दोघा तिघातच प्रोफेसर शहा होते. त्यांनीही ओळख नसताना माझं प्रोफेसर म्हणून अभिनंदन केलं. दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये मी अर्ज घेऊन प्रिन्सिपॉलच्या केबिनमध्ये गेले. तिथे सिलेक्शन बोर्डाचे मेंबर्स हजर होते. माझा इंटरव्ह्यूचा प्रोग्राम पार पडला. माझ्या हातात लगेच अपॉइंटमेंट लेटर मिळालं. मी केबिन बाहेर आले तर प्रोफेसर शहा हसतमुख चेहऱ्याने माझे स्वागत करीत होते. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने माझ्या मनात काहीतरी हलत होते. आता मी मराठीची प्रोफेसर झाले होते. शाळा मी सोडली होती. शकूच्या पोटात कालवा कालव झाली. प्रेमाचा नवरा प्रोफेसर, शिवाय प्रेमा नोकरी करीत नव्हती. ती आपल्या संसारात सुखी होती. दुसरी मैत्रीण मी आता कॉलेजात लागले होते. शकूकडे सर्व डिग्र्या थर्ड क्लासच्या होत्या.
तिचं फ्युचरसुद्धा थर्ड क्लास होतं. तिला भविष्य नव्हतंच. त्यात तिचं लग्न जमणं कठीण. तिच्या न्यूनगंडानं उचल खाल्ली होती. तिचा तुसडा स्वभाव आणखी वाढला होता. ती कारण नसताना जळफळत होती. प्रेमापेक्षा मला ती जास्त पाण्यात पाहत होती. निर्मला, शक्कूचा आवाज ऐकून मी भानावर आले. का ग? इकडे कुठे? कॉलेजातनं आले. टॅक्सीतनं उतरलीच वाटतं. हो. टॅक्सी कुणाची होती? आमच्याच कॉलेजचे प्रोफेसर शहा होते. गुजराती शिकवतात ते. त्यांनीच मला इथे सोडलं. घरापर्यंत येतो म्हणाले, पण मी नकार दिला. फारच लक्की दिसतेस. शकू, मन निर्मळ असलं की नेहमी चांगलंच होतं. कॉलेजात प्रोफेसर झालीस पण बरीच बोलायला लागलीस. शकू, चांगलं बोलीस तर ठीक होईल. अगं हो, तुझ्याशी एक बोलायचं आहे. काय? तू तुझं लग्न उरकून टाक. म्हणजे? माझं लग्न होणं शक्य नाही. कालच मी 40 वर्षे पूर्ण केली आहेत. आता लग्न होणार कधी? मुलं होणार कधी? तेव्हा माझ्या होप्स संपल्या. वसंता तर आमच्या मृत बाबांच्या वचनात अडकलाय. पितृभक्त ना तो. 2-3 स्थळं आली होती त्याला, पण त्यानं नकार दिलाय. तेव्हा तू त्याच्यावर अवलंबून राहू नकोस. आता वसंता मरणार तो ब्रह्मचारी म्हणूनच. ती थंड शब्दात बोलली. शके, मला वसंताच्या मरणाचा विचार आवडला नाही म्हणून ओरडले मी. ओरडून काही तुला जिवंत वसंताशी लग्न करता येणार नाही. भले तू एका पायावर लग्नाला तयार आहेस, पण तो वचनाच्या बेडीनं पांगळा झालेला आहे. त्यासाठी मला वसंताला भेटलं पाहिजे. भेट ना, भेट. कोरड्या भेटणं तू काही हळदीच्या लग्नाच्या गोष्टी करू शकणार नाहीस. मी दुखावले, पण शकूचंच खरं होतं. वसंताला माझी ओढ असती तर तो मला भेटायला नक्कीच आला असता. त्याचं प्रेमही खरं असू शकेल. त्याला लग्न करायचं नसेल, पण म्हणून काय त्यानं मला असंच जाळत ठेवायचं? त्याचं काहीच का कर्तव्य नाही? त्याने मला स्पष्ट सांगायला हवंय, आता तू माझा मार्ग सोड, नाद सोड. शकून सारा मार्गच बंद करून टाकलाय. असं असेल तर मी कशाला थांबू? माझ्याच वयाचे प्रोफेसर शहा माझ्याभोवती कबुतरासारखं शरीर फुगून रुंजी घालायला लागले होते. क्षणोक्षणी माझ्यासाठी वेडे होत होते. शिवाय ते श्रीमंत होते, बंगला गाडीवाले होते. मनाची कोंडी झाली होती माझ्या दोहो बाजूंनी. एका बाजूला वसंताचा वेळ लावणारा सहवास, दुसऱ्या बाजूला प्रोफेसर शहांशी लग्न करण्याचा व्यवहारीपणा. 3-4 वर्षातच लग्नाचा विचारही सोडून द्यावा लागेल असा भीषणपणा जवळ येतोय. शकू म्हणते तेच खरं. वसंताचा नाद सोडणं उत्तम. नुसत्या प्रेमाच्या शब्दाने बोलणं ठीक, पण त्यांना आयुष्याचा प्रश्न कसा मिटणार? आई वडिलांची मी प्रोफेसर शहांशी ओळख करून दिली. त्यांच्या बंगल्यात लगेच बैठक बसली. काही गाजावाजा न करता मी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. प्रोफेसर शहांच्या आईवडिलांनी उत्तम सहकार्य दिलं. महाबळेश्वराच्या त्या पॉईंटवर उभे राहून प्रोफेसर शहांनी दुर्बीण लावली होती. ते निसर्ग सौंदर्य पाहत होते आणि माझ्या पाठीवर थाप पडली. मी मागं वळून पाहिलं. शकूला पाहून मी स्तंभितच झाले. ती महाबळेश्वरला कशी? शकू, तू इथे? तुला काय वाटलं? तू देखणी म्हणून तुझंच लग्न होऊ शकतं? म्हणजे तुला काय म्हणायचं शकू? आपली गाठ 3 आठवड्यांपूर्वी पडली होती. तुला लग्न करण्याचा मी सल्ला दिला होता, आठवतं? त्याच्याच दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेचे अध्यक्ष शेठ गोविंद, त्यांनी मला लग्नाविषयी विचारलं. त्यांना पहिल्या बायकोपासून काही झालं नाही म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. आता इथं हनीमूनला आले. पण त्यांचं वय तर 60ला आलेलं आणि तुझं वय?
म्हणून मी काय कुमारिका म्हणून मरू? आणि वसंताचा मार्ग तरी मी अडवू कशाला? माझं लग्न झालं, आता वसंताला मी त्याचं लग्न कुणाशीही करायला सांगितलंय. शके, संतापाने थरथरले आणि केवढ्याने किंचाळले मी. वसंताशी लग्न न झाल्यानं तू तुझा संसार सुखानं करू शकणार नाहीस. प्रोफेसर शहांनी मला सावरलं. त्याने माझा हात धरला. शकू झपाट्याने निघून गेली होती. प्रोफेसर शहा माझ्या अवस्थेकडे पाहून विचारित होते, डार्लिंग, काय झालं? ती काय सुनवत होती? प्रोफेसर शहा माझ्या डोळ्यांपुढे नवा वसंत होता. माझा वसंत बहार होता. पण महाबळेश्वरला माझा खरा वसंत फुलणार नव्हता. संसारातही तेच होणार होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.